श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री स्वामी समर्थ. भक्तो नमस्कार. भक्तो, लक्ष्मी पूजनची पूजा करण्यापूर्वी थोड्याच वेळ आधी तुळशीच्या खाली ठेवा या 3 वस्तू. असे केल्यास मा लक्ष्मी स्वतः त्या घरात येतात आणि त्या कुटुंबात कधीही दुःख राहत नाही. भक्तो, हे फार व्यवस्थित लक्ष देऊन नीट काळजीपूर्वक ऐका. भक्तो, लक्ष्मी पूजनची रात्र फक्त दिव्यांच्या प्रकाशाचा उत्सव नसतो, तर ती पवित्र रात्र असते ज्यावेळी स्वयं माता लक्ष्मी पृथ्वीवर अवतरतात. मात्र त्या फक्त त्या घरातच प्रवेश करतात जिथे श्रद्धा, शुद्धता आणि नियमांचे पालन असते. आज मी तुम्हाला एक असे गूढ रहस्य सांगणार आहे जे फार थोड्या लोकांनाच माहिती आहे की जर तुम्ही लक्ष्मी पूजनच्या वेळी तुळशीच्या खाली या 3 वस्तू ठेवल्या तर मा लक्ष्मी स्वतः तुमच्या घरात कायमस्वरूपी वास करता. बंधू आणि भगिनींनो, जेव्हा दर्श अमावस्येची रात्र येते तेव्हा आकाशात चंद्र नसतो आणि सर्वत्र गडद अंधार पसरलेला असतो. हाच अंधार दीपांच्या प्रकाशाने दूर करण्याचा संदेश दीपावली देते. असे सांगितले गेले आहे की या दिवशी जर तुळशीच्या खाली काही विशेष वस्तू श्रद्धेने ठेवल्या तर त्या थेट मा लक्ष्मी आणि भगवान विष्णू पर्यंत पोहोचतात. कारण तुळशी स्वतः लक्ष्मी स्वरूप मानली गेलेली आहे आणि ती भगवान विष्णूची अतिप्रिय आहे. आता जाणून घेऊया त्या 3 वस्तू कोणत्या आहेत त्या लक्ष्मी पूजनच्या रात्री तुळशीच्या खाली ठेवाव्या. तर यात पहिली वस्तू आहे शुद्ध तुपाचा दिवा. परंतु लक्षात ठेवा, हा साधा दिवा नसतो. बघतो, हा दिवा म्हणजे मा लक्ष्मीला आमंत्रित करण्याचे सर्वात पवित्र साधन आहे. जेव्हा दर्श अमावस्येची रात्र येते तेव्हा चंद्रप्रकाश नसतो, सर्वत्र अंधार असतो आणि हा अंधार दूर करण्यासाठी तुळशीच्या खाली तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. बघतो, हा दिवा फक्त प्रकाश देत नाही तर आपल्या जीवनातील सर्व नकारात्मकता जाळून टाकतो. कारण जेव्हा तुळशीच्या खाली दिवा पेटतो तेव्हा त्या ज्योतीमध्ये पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश हे 5ही तत्व सक्रिय होतात. दिव्याची माती पृथ्वीचे प्रतीक आहे, तूप आणि जल अग्नीचा संगम आहे, वात वायूचे प्रतीक आहे आणि त्या दिव्याची ज्योत आकाशाच्या ऊर्जेशी जोडलेली असते. म्हणून जेव्हा तुम्ही तुळशीच्या खाली दिवा लावता तेव्हा तुम्ही प्रत्यक्ष पंचतत्वांचे आवाहन करता आणि या पंचतत्वापासूनच आपले शरीर व आपले भाग्य तयार होते. फक्त असे म्हणतात की जेव्हा तुळशीच्या खाली दिवा लावला जातो तेव्हा त्या ज्योतीभोवती एक दिव्य प्रकाश मंडळ तयार होते ज्याला साधक लक्ष्मी चक्र म्हणतात. हे चक्र फक्त त्या घराभोवतीच नसते तर त्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कर्माशी जोडलेले असते. ज्या घरात हा दिवा दररोज पेटतो तिथे भांडण टिकत नाही, दरिद्रता येत नाही आणि आजारपणाचे प्रभाव कमी होतात. कारण तुळशी खालील दिवा हा फक्त प्रकाश नसतो, तो प्राण ऊर्जेचा स्रोत असतो. फक्त सर्वात मोठे रहस्य म्हणजे जेव्हा हा दिवा तुपाने पेटवला जातो तेव्हा त्याची ज्योत सरळ व स्थिर राहते. फक्त ही स्थिर ज्योत म्हणजे मा लक्ष्मीच्या स्थैर्याचे प्रतीक असते. जिथे ही ज्योत स्थिरतेने जळते तिथे लक्ष्मी कायमस्वरूपी वास करते. जर ज्योत थरथरते, विझते किंवा हलते तर याचा अर्थ घरात काही अशुद्धता किंवा नकारात्मकता ऊर्जा आहे. त्यामुळे दिवा लावण्यापूर्वी मन शांत करा आणि हात जोडून प्रार्थना करा की हे तुळशी माता, हे महालक्ष्मी, या दिव्याच्या ज्योतीने माझ्या जीवनातील अंधकार नाहीसा कर. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा बघतो, हा दिवा फक्त पूजेच्या वेळीच नाही तर संपूर्ण रात्रभर तुळशी खाली जळत ठेवावा. कारण जेव्हा पूर्ण रात्र तुळशीच्या खाली हा दिवा पेटलेला असतो तेव्हा महालक्ष्मी स्वतः त्या घराची परिक्रमा करतात. त्या पाहतात की कोणत्या घरात तुळशी मातेचा सन्मान केला जात आहे, कोणत्या घरात पवित्रता आहे आणि कोणत्या घरात श्रद्धेचा दिवा प्रज्वलित आहे आणि त्याच घरात ते प्रवेश करून जाते. फक्त शास्त्रांमध्ये म्हटलेले आहे, दीपक तुळशीमध्ये धनेश यत्र पूज्यते तत्र नित्य सेद लक्ष्मी न तत्र दरिद्रता वसे. त्याचा अर्थ असा होतो की ज्या ठिकाणी तुळशीमध्ये दिवा लावला जातो आणि धनदेवीचे पूजन केले जाते त्या घरात महालक्ष्मी नेहमीच वास करते आणि दरिद्रता कायमची नाहीशी होते. म्हणून बघतो, जेव्हा तुम्ही दिवा लावता तेव्हा ही भावना ठेवा की तुम्ही फक्त मातीचा दिवा लावत नाही तर आपल्या जीवनातील अंधार दूर करत आहात. जेव्हा त्या दिव्याची ज्योत तुळशीच्या पानांवर चमकते तेव्हा असे वाटते की जणू स्वयं महालक्ष्मी स्मित हास्य करत आहे आणि त्या क्षणी ब्रह्मांडात तुमच्या नशिबाची एक नवीन रेषा उमटते जी कधीच मिटत नाही. म्हणून लक्षात ठेवा, तुळशीच्या खाली शुद्ध तुपाचा दिवा लावणे ही फक्त परंपरा नाही तर ती दिव्य ऊर्जेला घरात आमंत्रित करण्याची प्रक्रिया आहे. ज्या घरात हा दिवा प्रज्वलित असतो त्या घरात ना धनाची कमतरता असते, ना प्रेमाची, ना सुख शांतीची. आणि जो हा दिवा खरा श्रद्धेने लावतो त्याच्या जीवनात महालक्ष्मी स्वतः दिवा बनून प्रत्येक अंधार दूर करते. बघते, यानंतर दुसरी वस्तू आहे बताशा किंवा मिश्री. ही दिसायला जरी साधी वाटते तर तिचा आध्यात्मिक अर्थ अत्यंत गूढ आहे. जेव्हा तुम्ही लक्ष्मी पूजनच्या रात्री तुळशीच्या खाली बताशा ठेवता तेव्हा तुम्ही केवळ गोडवा ठेवत नाही तर तुम्ही विश्वाला एक संदेश देता की माझ्या जीवनात सदैव मधुरता राहो, माझ्या वाणीमध्ये, माझ्या कृतीमध्ये आणि माझ्या विचारांमध्ये गोडवा भरलेला असो. शास्त्रात असे सांगितलेले आहे की लक्ष्मी तिथेच वास करते जिथे वाणी कोमल असते, संबंध मधुर असतात आणि मनात इतरांबद्दल करुणा असते. बताशा म्हणजे त्या कोमलतेचे प्रतीक आहे. बघतो, जसे या मिठाईचा गोडवा सर्वांना समान मिळतो, ना मोठा ना लहान,
तसेच आपले धन, आपले प्रेम आणि आपला स्नेह हे देखील सर्वांमध्ये वाटले पाहिजेत, हे ते आपल्याला शिकवते. शास्त्रांच्या अनुसार जेव्हा भक्त तुळशीच्या खाली मिश्री किंवा बताशा ठेवतो, तेव्हा तुळशी माता स्वतः तो नैवेद्य स्वीकारून महालक्ष्मी पर्यंत पोहोचवते. त्या क्षणी तुळशीच्या प्रत्येक पानातून सुगंधी स्पंदन निघते, जे संपूर्ण वातावरणात पसरते आणि घरातील सर्व नकारात्मकता दूर करते. बघतो, हा फक्त प्रसाद नाही, तर तो एक वचन बनतो की तुम्ही आपल्या जीवनात कधी कटुता आणणार नाही. जो हा वचन पाळतो त्याच्या घरात कधी भांडण, कडवटपणा किंवा अशांती टिकत नाही. बघतो, बत्ताशाचा शुभ्र रंग पवित्रतेचे प्रतीक असते. जेव्हा तुम्ही तो तुळशीच्या खाली ठेवता, तेव्हा तुम्ही विश्वाला सांगत असता की मी माझे हृदय निर्मळ करत आहे. आणि बघतो, निर्मळ हृदय हेच तर महालक्ष्मीचे खरे मंदिर आहे. जिथे मन पवित्र, वाणी मधुर आणि कर्म सच्चे असतात, तिथे लक्ष्मीचे आगमन निश्चित असते. पुराणांमध्ये असे म्हटलेले आहे की मधुर वचन लक्ष्म्या प्रत्य कारणम परम, म्हणजेच मधुरवाणी आणि गोड वर्तन हेच महालक्ष्मीची कृपा मिळवण्याचे सर्वोच्च साधन आहे. म्हणून जेव्हा तुम्ही तुळशीच्या खाली बत्ताशा ठेवता, तेव्हा मनोमन प्रार्थना करा की हे महालक्ष्मी, जसे हा बत्ताशा गोड आहे, तसेच माझ्या घरातील संबंध, माझे भाग्य आणि माझे जीवन सदैव मधुर राहो आणि माझ्या जीवनातील सर्व कटुता, दुःख आणि क्लेश नाहीसे हो. आणि त्या क्षणी जेव्हा तुम्ही हा प्रसाद ठेवता, तुळशीची पाने हळूवार हलतात, जणू महालक्ष्मी स्वतः तुमची प्रार्थना ऐकतच आहे. तो क्षण अत्यंत पवित्र असतो बघतो, कारण त्याच वेळी लक्ष्मी आणि तुळशी यांच्यामध्ये प्रेमाचा एक अदृश्य संवाद होतो. त्या दिव्य ऊर्जेची एक लहर तुमच्या अंगणात पसरते आणि त्या क्षणी तुमच्या घरात भिंतीवर महालक्ष्मीचे आशीर्वाद कोरले जातात. लक्षात ठेवा बघतो, तुळशीच्या खाली ठेवलेले बताशा हा फक्त प्रसाद नसतो, तो तुमच्या घरातील गोडवा, एकता आणि सुखाचा बीज असतो. आणि जो भक्त तो श्रद्धेने ठेवतो, त्याच्या घरात महालक्ष्मी कायमस्वरूपी वास करतात, कारण जिथे मधुरता असते तिथे कलह कधीच टिकत नाही. आता ऐका बघतो, तिसरी आणि सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे एक नाणे किंवा चांदीचा छोटा तुकडा. बघतो, हे साधं दिसणारं नाणं खरं तर महालक्ष्मीचं प्रतीक आहे, कारण महालक्ष्मी केवळ धनाच्या रूपात नव्हे तर शुद्धतेच्या रूपात चांदीमध्येही वास करते. म्हणून जेव्हा तुम्ही लक्ष्मी पूजनच्या रात्री तुळशी खाली चांदीचे एक नाणं ठेवता, तेव्हा तुम्ही महालक्ष्मी समोर विनम्र प्रार्थना करत असता की हे महालक्ष्मी, माझं धन शुद्ध राहो, माझे कर्म पवित्र राहोत आणि माझ्या घराचं सौभाग्य कधी क्षीण होऊ नये. बघतो, हे फक्त नाणं नसतं, हे एक व्रत असतं, एक प्रतिज्ञा असतं, कारण हे नाणं धातूचं नसून भावनेचं प्रतीक असतं. तुमचा भाव जितका सच्चा, तितकीच प्रबळ ऊर्जा हे नाणं आपल्या आत घेतं. असं म्हटलं गेलेलं आहे की जेव्हा तुळशीच्या खाली चांदीचं नाणे ठेवले जाते, तेव्हा धरती माता, तुळशी आणि लक्ष्मी या तिन्ही शक्तींचा संगम त्या घरात तयार होतो. हा संगम घराच्या मुळांमध्ये स्थैर्य, शाखांमध्ये समृद्धी आणि वातावरणात पवित्रता निर्माण करतो. आता प्रश्न येतो, हे चांदीचंच नाणं का असावं? कारण चांदीचा स्वभाव चंद्रासारखा शांत आणि शीतल असतो. ती मनाला शांती देते, धनाला स्थैर्य देते, घरात ऊर्जेचं संतुलन निर्माण करते. जेव्हा तुम्ही चांदी तुळशीच्या खाली ठेवता, तेव्हा ती रात्रभर त्या पवित्र ऊर्जेला आपल्या शोषून घेते. सकाळी जेव्हा तुम्ही ती पाहता, तेव्हा ती फक्त धातू राहत नाही, ती महालक्ष्मीचा आशीर्वाद बनलेली असते. पण लक्षात ठेवा बघतो, त्या नाण्याला संपूर्ण वर्षभर तिजोरीत किंवा मंदिरात ठेवू नये. दुसऱ्या दिवशी ते एखाद्या वाहत्या पाण्यात, नदी, विहीर किंवा प्रवाहात विसर्जित करावे. कारण बघा, लक्ष्मी प्रवाहात प्रसन्न राहतात. जे धन थांबते ते नष्ट होते, पण जे धन प्रवाहित राहते ते वाढते, फुलते आणि अनेक पटींनी परत मिळते. बघतो, पुराणांमध्ये असा उल्लेख आहे की यत्र हृदय शुद्धता तत्र लक्ष्मी निवासते, यत्र प्रवाहो धनस्य तत्र वृत्ती भवती. म्हणजेच जिथे हृदय शुद्ध असतं तिथे लक्ष्मी वास करतात आणि जिथे धनाचा प्रवाह असतो तिथे वृद्धी होते, म्हणजेच वाढ होते. म्हणून जेव्हा तुम्ही चांदीचं नाणं तुळशीच्या खाली ठेवता, तेव्हा मनात ही भावना ठेवा की हे धनलक्ष्मी, माझं धन फक्त माझ्यासाठी नाही, ते सर्वांच्या हितासाठी वाहत राहो. माझ्याकडे जे येईल त्यातून इतरांच्या जीवनात सुद्धा प्रकाश पसरू दे. बघतो, या पवित्र भावनेने ठेवलेले नाणं संपूर्ण वर्षभर त्या घराला सुरक्षा देते, घरावर अचानक येणाऱ्या संकटांपासून रक्षण करते आणि घरातील तिजोरी स्थायी ऊर्जा भरते. लक्ष्मीपूजनच्या रात्री तुळशीच्या खाली ठेवलेल्या या तीन वस्तू, दिवा, बत्ताशा आणि चांदीचं नाणं, या तीन शक्तींची अद्भुत संगम आहे. दिवा म्हणजे प्रकाश आणि ज्ञानाचं प्रतीक, बत्ताशा म्हणजे प्रेम आणि मधुरतेचे प्रतीक आणि चांदीचं नाणं म्हणजे समृद्धी आणि स्थैर्याचं प्रतीक. जो व्यक्ती श्रद्धेने या तीन वस्तू तुळशीच्या खाली ठेवतो, त्याच्या जीवनातील अंधकार नाहीसा होतो, घरात प्रेमाचा प्रवाह कायम राहतो आणि त्याचं धन कधी नष्ट होत नाही, उलट वर्षानुवर्षे वाढतच जात राहतं. कारण जिथे तुळशी आणि लक्ष्मीचा संगम असतो तिथे भाग्य स्थायी बनत जातं. आणि हाच आहे दिवाळीचा खरा संदेश. जो तुळशीच्या खाली लक्ष्मीचं प्रतीक ठेवतो त्याच्या घरात दरिद्रता कधीही वास करत नाही. बघतो, आशा करतो तुम्हाला ही छोटीशी माहिती नक्कीच आवडली असेल. खूप खूप धन्यवाद.